आणि थेट दृश्य आपण बघतोय रुग्णालय परिसरातली दृश्य ज्या ठिकाणी शरद पवार यांना उपचारासाठी आणलेलं आहे या रुग्णालयातली ही दृश्य आपण पाहतोय। शरद पवार यांना खोकल्याचा त्रास जाणवत होता आणि त्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले अशी माहिती आहे आणि त्यासाठी आता रुग्णालय परिसरामधली ही दृश्य आपण पाहतोय जिथे शरद पवार यांना उपचारासाठी नेण्यात आलेलं आहे। पुण्यातनं ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत, अधिक सांगतात ज्ञानेश्वर। पवार यांना रुबी हॉल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। पांढऱ्या रंगाच्या गाडीतून त्यांना आणलं गेलेलं होतं। त्यांच्या हाताला सलाईन लावलेलं दिसतंय, त्यांच्या तोंडाला मास्क लावलेला होता, तो मास्क आता उतरवण्यात आलेला आहे आणि गाडीतून शरद पवार हे बाहेर उतरत आहेत। त्यांचे सहकारी आपल्याला बघायला मिळतात, त्यांच्या सोबत जे त्यांना व्हीलचेअरवर बसण्यासाठी या ठिकाणी मदत करतायत आणि व्हीलचेअरवर त्यांना बसवून रुग्णालयामध्ये शरद पवार यांना येण्याचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे। सध्या शरद पवार रुबी हॉल क्लिनिक मध्ये पोहोचलेले आहेत। व्हीलचेअरवर सध्या ते बसल्याचं आपण दृश्यांमध्ये पाहतोय। त्यांना रुग्णालयाच्या 5व्या मजल्यावरती नेलं जाईल। डॉक्टरांकडून त्यांची प्राथमिक तपासणी जी आहे ती बारामतीमध्ये करण्यात आलेली होती आणि आता रुग्णालयात त्यांना भरती केलं जाईल आणि त्यांच्यावरचे उपचार जे आहेत ते रुग्णालयामध्ये केले जाणार आहेत। त्यांच्यासोबत आपल्याला त्यांच्या पत्नी बघायला मिळत आहेत, त्यांचे जावई देखील आपल्याला या दृश्यांमध्ये त्यांच्या सोबत असल्याचं दिसतंय। शरद पवार यांना पुण्यातल्या रुबी हॉल रुग्णालयामध्ये आणि आपण जो विभाग पाहतोय आपत्कालीन विभागामध्ये त्यांना या ठिकाणी नेलं जात आहे। त्यांच्यासोबत त्यांच्या परिवारातले सदस्य आहेत जे या बारामती ते पुणे प्रवासाच्या दरम्यान त्यांच्या सोबत होते आणि आता आपण या सगळ्या दृश्यांमध्ये जर बघितलं असेल तर त्यांच्या हाताला आपल्याला सलाईन लावल्याचं दिसतंय। सुप्रिया सुळे देखील आपल्याला या रुग्णालयामध्ये पोहोचल्याचं बघायला मिळत आहे आणि शरद पवार यांच्या पत्नी याही रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत। त्यांचे जावई देखील रुग्णालयामध्ये आल्याचं आपण पाहिलं। रुग्णालय परिसरामध्ये मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला बघायला मिळते आहे आणि बाहेर पोलिसांचा बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात आहे। पोलिसांचा बंदोबस्त देखील या सगळ्या भागामध्ये वाढवण्यात आलेला होता आणि आपण बघितलं असेल तर आपत्कालीन विभाग जो आहे या विभागाच्या जे प्रवेशद्वार आहे तिथून शरद पवार यांना आतमध्ये नेलं गेलेलं आहे आणि त्यांच्यावर आता रुग्णालयामध्ये उपचार सध्या सुरू आहेत। बारामतीमध्ये त्यांच्यावरती पहाटे डॉक्टरांनी उपचार केलेले होते आणि त्यानंतर आता त्यांना पुण्यात रुबी हॉल या ठिकाणी आणलं गेलेलं आहे आणि आपण जर या सगळ्या रुग्णालय परिसरात बघितलं तर मोठी गर्दी आपल्याला झाल्याचं बघायला मिळत आहे। डॉक्टर काय नेमका त्यांच्यावरती उपचार करतात आणि माहिती देतात हे पाहणं महत्वाचं। ज्ञानेश्वर, शरद पवार यांना नेमकं काय त्रास जाणवतोय किंवा रुटीन चेकअपसाठी ते आले आहेत का याच्याविषयीची काही स्पष्टता कोणाकडनं कळू शकली आहे, रुग्णालयाकडनं किंवा त्यांच्या इतर जवळच्या सहकाऱ्यांकडनं? रुटीन चेकअप नाही, कारण त्यांना मागचे काही दिवस खोकल्याचा आजार त्रास उद्भवलेला होता आणि आता आपण बघत असू तर त्यांना गाडीमधून जेव्हा आणलं गेलं तेव्हा आम्हाला दृश्यांमध्ये जे दिसत होतं ते ऑक्सिजन मास्क देखील त्यांना लावला गेलेला होता। अर्थात प्रकृती खालावलेली आहे असं म्हणावं लागेल, कारण जेव्हा ते गाडीतून प्रवास करत इथपर्यंत येत होते तेव्हा त्यांना ऑक्सिजन मास्क जो आहे तो लावलेला होता आणि ऑक्सिजन मास्क देखील लावलेला होता आणि सोबत त्यांना सलाईन जे आहे ते देखील जोडलं गेलेलं होतं आणि म्हणजे एकूण काय तर जसे बारामतीमध्ये त्यांच्यावरती उपचार डॉक्टरांनी घरी गेल्यानंतर केलेले होते, प्राथमिक तपासणी त्यांची जी केलेली होती तेव्हाच डॉक्टरांनी हा सल्ला दिलेला होता की तुम्ही घरी थांबू नका, तर रुग्णालयामध्ये जाऊन तुम्ही भरती व्हा आणि त्यांना रुग्णालयामध्ये भरती केलेलं आहे आणि अगदी काही वेळापूर्वी आपण बघितलं असेल तर त्यांना गाडीतून उतरवण्यापूर्वी त्यांचा ऑक्सिजन मास्क जरी काढलेला असला तरी त्यांच्या हाताचं सलाईन आपल्याला दिसत होतं आणि या आपत्कालीन विभाग जे आहे तिथून त्यांना आतमध्ये नेलेलं आहे। त्यांच्यासोबत त्यांची कन्या अर्थात खासदार सुप्रिया सुळे, त्यांचे जावई सदानंद सुळे आपल्याला दिसले आणि शरद पवार यांच्या पत्नी
प्रतिभा काकी ह्याही आपल्याला या रुग्णालयामध्ये त्यांच्यासोबत इथपर्यंत आल्याचं आपण पाहिलं. विठ्ठल शेठ मणियार जे शरद पवार यांचे बालपणीचे मित्र आहेत, महाविद्यालयीन काळातले मित्र आहेत, ते देखील रुग्णालयामध्ये आता पोहोचल्याचं आपण दृश्यांमध्ये सदानंद सुळे आपल्याला दिसले आणि शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा काकी ह्याही आपल्याला या रुग्णालयामध्ये त्यांच्यासोबत इथपर्यंत आल्याचं आपण पाहिलं. विठ्ठल शेठ मणियार जे शरद पवार यांचे बालपणीचे मित्र आहेत, महाविद्यालयीन काळातले मित्र आहेत, ते देखील रुग्णालयामध्ये आता पोहोचल्याचं आपण दृश्यांमध्ये पाहतोय. सगळे जे जवळचे लोक आहेत ते आता या सगळ्या रुग्णालयामध्ये जमा होताना बघतोय. पोलिसांचा बंदोबस्त या सगळ्या भागामध्ये सध्या वाढवण्यात आलाय, कारण या सगळ्या बातम्या जेव्हा आपण बघत होतो तेव्हा समर्थक मोठ्या प्रमाणात या सगळ्या भागात जमायला सुरुवात झालेली होती. अजूनही रुग्णालयाच्या बाहेर मोठी गर्दी आपल्याला समर्थकांची बघायला मिळते आहे आणि आतमध्ये लोकांना सोडलं जात नाही, कारण गर्दी जी आहे ती वाढू नये अशा पद्धतीचं सगळं नियोजन पोलिसांचं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. कारण जेव्हा ही बातमी समोर आली शरद पवार अगदी ज्ञानेश्वर, आता तुम्ही जी दृश्य पोहोचवताय त्यामध्ये आम्हाला रुबी हॉल रुग्णालयाचं प्रवेशद्वार दिसतंय, जिथेही मोठी सिक्युरिटी आहे. तुमच्या आजूबाजूला तुम्ही सांगताय किती मोठ्या प्रमाणावरती समर्थक जमलेत, किती गर्दी आहे. दवाखान्याच्या या भागामध्ये आतल्या बाजूला गर्दी नियंत्रणासाठी पोलिसांचा बंदोबस्त देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतो आहे. अगदी अर्थात आम्ही आता आतल्या बाजूला आहोत, जिथे मुख्य प्रवेशद्वार आहे, थेट रुग्णालयाची जी इमारत आहे त्याचं द्वार आहे. इथे आतमध्ये लोकांना सोडलं गेलेलं नाही. मात्र जर आपण बाहेरच्या बाजूला बघितलं तर बाहेर जे प्रवेशद्वार आहे, मुख्य प्रवेशद्वार, तिथेच ही सगळी जी कार्यकर्त्यांची गर्दी आहे ती अडवून ठेवण्यात आलेली आहे. काही फक्त महत्वाच्या ताफ्यातल्या ज्या गाड्या होत्या त्या या ठिकाणी सोडण्यात आलेल्या आहेत. बाकी सगळी गर्दी आपण जर बघितली असेल तर ती बाहेर जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराच्या पलीकडे पोलिसांनी रोखून धरलेली आहे. कारण माध्यमांवरती जेव्हा ह्या बातम्या आलेल्या होत्या की शरद पवार यांना रुबी रुग्णालयामध्ये दाखल करणार, तेव्हा लोकांनी धाव या रुग्णालयाकडे घेतलेली होती आणि मोठी गर्दी रुग्णालयाच्या बाहेर समर्थकांची आपल्याला आतमध्ये येताना दिसलेली होती. आणि काही वेळातच शरद पवार हे या ठिकाणी त्यानंतर पोहोचले आणि सध्या त्यांना रुग्णालयामध्ये 5व्या मजल्यावर भरती करण्यात आलेला आहे. आणि या रुग्णालयाच्या 5व्या मजल्यावरती त्यांच्यावरती सध्या उपचार सध्या डॉक्टरांकडून, अर्थात प्राथमिक तपासणी केली जाईल आणि त्यानंतर उपचार जे आहेत ते डॉक्टरांकडून केले जातील. तब्येतीविषयी शरद पवारांच्या जी काही महत्वाची अपडेट समोर येते त्यामध्ये त्यांना खोकल्याचा जो त्रास आहे तो त्रास मागच्या काही दिवसांपासून होत होता अशा पद्धतीची डॉक्टरांनी दिलेली माहिती आहे. आणि याच सगळ्या संबंधानं ज्या महत्वाच्या तपासण्या आहेत त्या या ठिकाणी केल्या जातील. जर गरज असेल तर त्यांना रुग्णालयामध्ये काही काळासाठी, काही दिवसांसाठी भरती करून ठेवलं जाईल, अन्यथा त्यांना घरी देखील सोडलं जाऊ शकतं अशा पद्धतीची डॉक्टरांनी माहिती दिलेली होती. या ठिकाणी यावरती लक्ष ठेवावं लागेल. ज्ञानेश्वर, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी. वेळोवेळी आपल्याकडनं अपडेट्स घेत राहू.